नमस्कार, मी जान्हवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. भारतामधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा असते की आपण परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं, मात्र त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नसतं. म्हणूनच आज आपण डॉक्टर होण्यासाठी रशियन विद्यापीठातील संधी या विषयावरती बोलणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर क्षितिज मणेरीकर. सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर क्षितिज मणेरीकर हे स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी 2008च्या बॅचचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी MBBS, MS, FAMS, FCLS या डिग्री संपादन केलेले आहेत. शिवाय सध्या ते कन्सल्टंट ऑन्कोसर्जन आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून कार्यरत आहेत. आता आपण जाणून घेऊया त्यांनी शिक्षण घेतलेल्या युनिव्हर्सिटीबाबत. स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही रशियामधील MBBSचं शिक्षण देणारी रशियन सरकारची 105 वर्ष जुनी असलेली महत्वाची युनिव्हर्सिटी आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न मोठ्या प्रमाणात पूर्ण करणारं विद्यापीठ अशी ख्याती मिळवलेली ही संस्था असून गेल्या 23 वर्षांपासून भारतातून मोठ्या प्रमाणात अतिशय विश्वासाने विद्यार्थी इथे जात असून 100% यश संपादन करून परत भारतामध्ये येऊन नामांकित असलेल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमधून निष्णात डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करतायत. सर्व सुसज्ज सुविधा असणाऱ्या या विद्यापीठांमधून आपल्या मुलामुलींना डॉक्टर बनवण्यासाठी पाठवण्यात पालकांचं नेहमीच प्राधान्य राहिलंय. या विद्यापीठातून यश संपादन केलेल्या काही निवडक विद्यार्थी आणि पालकांच्या अनुभवांची मालिका TV9 मराठीवर सुरू केलेली आहे. चला तर मग आजच्या पाहुण्यांसोबत प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर आपण बघतोय तुम्हीही खरं तर स्मॉलेन्स्क युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलेलं आहे, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, गोल्ड मेडलिस्ट आहात तुम्ही. तर मला असं विचारायचंय की शासकीय प्रवेश जर मिळायला हवं तर विद्यार्थी आणि पालकांची नेहमीच पसंती राहिलेली आहे, मात्र जर तिथे प्रवेश मिळाला नाही तर अशा विद्यार्थ्यांना खासगी मेडिकलमध्ये प्रवेश मिळू शकतो का? काय सांगाल या संदर्भात? हो, नक्कीच. आता सध्या दिवसेंदिवस वैद्यकीय क्षेत्राकडे जाणाऱ्या मुलांची संख्या आणि वैद्यकीय परीक्षा देणाऱ्या मुलांची संख्या ही खूपच जास्त वाढत आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला इथे शासकीय महाविद्यालयामध्ये ॲडमिशन मिळणं हे शक्य नसतं आणि त्याचबरोबर बऱ्याच वेळा प्रत्येक या मुलांच्या पालकांना आपल्या मुलाला भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाठवण्याचा ऑप्शन हा प्रत्येकाला पॉसिबल नसतो. अशाच वेळी परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणं हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि त्याच्यामध्येच मेनली रशियन मेडिकल हे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे रशियामध्ये मेडिकल घेण्याकरता मुलांची ही नेहमीच चुरशीची बाब असते. त्याच्याबरोबर जसं मी सांगितलं की स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी जिथून मी ग्रॅज्युएट झालेलो आहे, हे साधारणपणे मोर दॅन 100 वर्षापेक्षा जास्त जुनं मेडिकल कॉलेज आहे आणि हे पूर्णपणे शासकीय कॉलेज आहे. म्हणजे हे काही प्रायव्हेट कॉलेज नाही आहे. आणि त्याचबरोबर भारताच्या ज्या मेन बॉडीज आहेत जसं NMC, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCI आणि त्याचबरोबर WHO या सगळ्या यांनी या कॉलेजला मान्यता दिलेली आहे. इनफॅक्ट WHOच्या लिस्टमध्ये आपण जर बघितलं तर स्मॉलेन्स्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा नंबर हा फार वरती लागतो. सो डेफिनेटली ज्यांना इथे शासकीय याच्यामध्ये ॲडमिशन मिळत नाहीये किंवा प्रत्येक वेळेला ज्यांना प्रायव्हेट कॉलेजची पॉसिबिलिटी नाही त्यांच्याकरता हा डेफिनेटली चांगला असा उपाय आहे. अगदीच. आणि याबाबत स्मॉलेन्स्क स्टेट युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर जे आहेत RS कोझलॉव यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. Ladies and gentlemen, Smolensk State Medical University would like to welcome you as our potential students in beautiful city of Smolensk, Russian Federation. Smolensk State Medical University has been founded on 4th of April 1920 and currently is one of the leading medical universities in Russia, celebrating quite a substantial achievements during the last years. We are delighted to announce that historically we are also one of the largest universities accepting Indian students for a GP faculty. Our exclusive partner in India, the only partner, is Cosmos Education Consultant. We are very proud of our graduates, and also we would like to announce that historically we've been creating the most possible conditions for our students to develop not only their educational but also scientific, arts and sports issues. We have students hostels specifically devoted to the needs of our Indian students. We have highly qualified teachers who are providing all 6 years education in English. After the successful graduations, we are providing you not only a degree but also a license for your further studies.
Smolensk State Medical University is very proud that currently we have more than 2,000 Indian students. Out of them, more than 50% are actually women. This is the highest number amongst all medical universities in Russian Federation. We are also very proud that our graduates, when they are coming back to India, are passing very successfully with a very high percentage screening test to allow them to work in India and also abroad. Smolensk is a beautiful city, creating the very excellent environment for all nationalities to be present in our beautiful country. Historically, India and Russia has been partners, and we also delighted to develop this partnership in the future. Smolensk State Medical University would like to welcome you as a potential students. See you soon in Smolensk, and thank you. तर सरांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहेत. मला पुढे विचारायचंय की जी मुलं हुशार आहेत मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती नाही, कारण अर्थात कुठचंही शिक्षण घेण्यासाठी पैसा महत्वाचाच आहे, पण त्यांची आर्थिक परिस्थिती जर नसेल तर वैद्यकीय प्रवेशाला अडचणी येऊ शकतात का? कारण रशियातील दर्जेदार जे शिक्षण आहे ते त्या मानाने कमी पैशामध्ये होतं असं आपण ऐकलेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? हो, अर्थातच. भारताच्या तुलनेमध्ये रशियातलं एज्युकेशन हे डेफिनेटली त्या मानाने स्वस्तामध्ये होतं, कारण की भारतातल्या प्रायव्हेट कॉलेजच्या फिया ज्या आहेत हे खूप जास्त आहेत आणि प्रत्येकाला त्या परवडण्यासारख्या नसतात. पण जर आपण तेच म्हटलं, जसं आता स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचं आपण बोललो, तर याची फी जी आहे ही साधारणपणे एक $6,000, म्हणजे भारतामध्ये करन्सीमध्ये म्हटलं तर एक साधारणपणे रफली 5 लाखाच्या आसपास असते. आणि महत्वाचं म्हणजे ही फी जी आहे ही ज्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतायत त्या वर्षापासून पुढच्या तुमच्या पूर्ण मेडिकलच्या 6 वर्षाकरता ही तीच असते. सो भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी फिया या दुसऱ्या वर्षात तिसऱ्या वर्षांत वाढवण्यात येतात, तसं इथे नाही. ही जी फी आहे तुमची पूर्ण 6 वर्ष सेम असते आणि त्याचबरोबर नंतर कुठले ॲडिशनल खर्च किंवा हिडन कॉस्ट असं काही नाहीये. सो जी तुम्हाला फी सांगण्यात येते तीच तुम्हाला पूर्ण पुढच्या 6 वर्षांना आकारण्यात येते. आणि डेफिनेटली भारताच्या प्रायव्हेट कॉलेजच्या याच्यापेक्षा ही फी जी आहे ती खूप परवडण्याजोगी आहे आणि चांगली पण आहे. कमी जशा पद्धतीने तुम्ही सांगितलंय की तिथे शिक्षण हे तसं कमी पैशामध्ये मिळू शकतं, मात्र प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपण परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं. रशियामध्ये डॉक्टर बनण्यासाठीची म्हणून काय प्रोसिजर असते? सो ॲक्च्युली रशियामध्ये मेडिकलसाठी ॲडमिशन घेण्याची पद्धती फार सोपी आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे 12वीमध्ये PCB ग्रुपमध्ये, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुपमध्ये मोर दॅन 50% असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर नीट क्वालिफिकेशन, ज्या वर्षी तुम्ही ॲडमिशन घेताय त्या वर्षीचं नीट क्वालिफिकेशन असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे तुम्ही पात्र झाल्यानंतर, जसं स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ती www.sgmu.info या वेबसाईटवरती आहे. सो कॉलेजचं फी काय आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, विषय कुठले असतात, तो सर्वसाधारणपणे बाकीचे काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, या सगळे डिटेल्स या पूर्ण वेबसाईटवरती आहेत. आणि याचबरोबर कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट जे आहे हे यांच्यामार्फत या कॉलेजमध्ये ॲडमिशन होतात. सो मी इथे सांगू इच्छितो की स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये कुठलीही ॲडमिशन ही एजंटच्या द्वारे होत नाही. सो कुठलेही एजंट इथेही ॲडमिशन होते ती डायरेक्टली कॉलेजमध्ये होते आणि वाया कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट होते. सो कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट गेल्या 23 वर्षापासून इथे ॲडमिशन करत आहेत, ज्यांचे डायरेक्टर जे आहेत ते डॉक्टर आलोक एरन आहेत. सो ही बेसिकली पद्धत आहे आपल्याला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर. अगदीच तुम्ही आता डॉक्टर आलोक एरोन यांचा उल्लेख केलेला आहे आणि कॉस्मॉस एज्युकेशन कन्सल्टन्सीचे ते डिरेक्टर आहेत, तर त्यांचीही प्रतिक्रिया आलेली आहे, आपण ती पाहूयात. Dear Indian students and parents, a warm namaste from the Smolensk State Medical University, Smolensk, Russia. My name is Dr. Alok Eron. I'm the foreign advisor to the Chancellor of the Smolensk State Medical University, and I'm looking after the admission cell for the foreign students who are going to study in English medium. For this purpose, we have created Cosmos Educational Consultants in India. मैं आपके साथ हिंदी में बात करना चाहूंगा. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी की स्थापना सन 1920 में हुई थी और 2020 में इस यूनिवर्सिटी ने अपने 100 साल पूरे किए थे. स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में सन 2002 से इंडिया के स्टूडेंट्स का एडमिशन का काम मैं देखता हूं और अब तक स्मॉलेंस्क स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 5000 से ज्यादा इंडिया के बच्चों का एडमिशन हो चुका है और उनमें से 3000 से ज्यादा
इंडिया के बच्चे यहां से ग्रेजुएशन करके निकल चुके हैं। हमारे इंडियन ग्रेजुएट्स दुनिया के करीब करीब सभी देशों में हमारा नाम ऊंचा कर रहे हैं, और वो इंडिया के ग्रेजुएट्स जो यहां से इंडिया वापस जा रहे हैं, उन्होंने भी हमारा सर गर्व से ऊपर किया है, क्योंकि इंडिया के स्क्रीनिंग टेस्ट में हमारे ग्रेजुएट्स 93% का पासिंग परसेंटेज दे रहे हैं फर्स्ट अटेम्प्ट में। इसको कंपैरिजन के तौर पे देखना चाहिए, क्योंकि दूसरी यूनिवर्सिटी से आने वाले जो ग्रेजुएट्स हैं वो 22-23% से ज्यादा का फर्स्ट अटेम्प्ट में पासिंग परसेंटेज नहीं दे रहे। मैं अपने पेरेंट्स की याद में इंडिया के सभी बच्चों को $500 की एक स्कॉलरशिप हर साल देता हूं। इसके बारे में डिटेल में आप हमारी साइट के ऊपर देख सकेंगे। इसके अलावा हर टॉपर बच्चे को भी उसकी पूरी फीस के बराबर स्कॉलरशिप मैं अपने पेरेंट्स की याद में दे रहा हूं। इस समय स्मॉलेंस स्टेट मेडिकल यूनिवर्सिटी में 2000 से ज्यादा इंडिया के बच्चे पढ़ रहे हैं, और उनमें से 1000 से ज्यादा इंडिया की लड़कियां हैं। हमारी यूनिवर्सिटी में 5 हॉस्टल्स हैं, जिसमें से 3 हॉस्टल्स सिर्फ इंडिया के बच्चों के लिए हैं। इनमें गर्ल्स हॉस्टल अलग है, बॉयज हॉस्टल अलग है। हमारे कैंपस में एक इंडियन मेस भी काम कर रही है, जिसमें इंडियन कुक्स के द्वारा 2 तरह का खाना बनाया जाता है, प्योर वेजिटेरियन एंड नॉन वेजिटेरियन। हमारी यूनिवर्सिटी में पढ़ाई का ड्यूरेशन 6 साल है, और सभी 6 सालों में पढ़ाई का मीडियम इंग्लिश मीडियम है। हमारी यूनिवर्सिटी द्वारा दी जाने वाली डिग्री दुनिया के सभी देशों में रिकॉग्नाइज्ड है। ये डिग्री WHO से भी रिकॉग्नाइज्ड है। इंडिया में इंडियन गवर्नमेंट NMC की तरफ से भी ये डिग्री रिकॉग्नाइज्ड है। हमारी यूनिवर्सिटी की डिग्री NMC के सभी रिक्वायरमेंट्स को सेटिस्फाई करती है, इंक्लूडिंग लाइसेंसिंग एग्जामिनेशन। स्टूडेंट्स एंड पेरेंट्स, इस बात का ध्यान रखिए कि हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ और सिर्फ डायरेक्ट एडमिशन होते हैं। हमारी यूनिवर्सिटी, हम इंडिया के किसी भी एजेंट को हमारे यहाँ एडमिशन देने के लिए अपॉइंट नहीं करते हैं। हमारी यूनिवर्सिटी में एडमिशन सिर्फ वो स्टूडेंट्स जो यहाँ ऑलरेडी पढ़ रहे हैं, या वो स्टूडेंट्स जो हमारे यहाँ से ग्रेजुएशन करके जा चुके हैं, उनके रिकमेंडेशन से ही हो सकता है। सो all Indian students who are willing to join Small State Medical University this year, you are most welcome. Best of luck. डॉक्टर आलोक एरॉन यांची आपण प्रतिक्रिया नुकतीच ऐकलेली आहे। मला एक विचारायचं आहे की शिक्षणासाठी म्हणून भारतातले जे विद्यार्थी जे रशियामध्ये शिक्षण घेणार आहेत त्यांच्यासाठी स्कॉलरशिपची वगैरे काही व्यवस्था असते का, आणि ती कशा पद्धतीने असते? सो बेसिकली रशियामध्ये असं कुठल्याही कॉलेज नाही जिकडे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना किंवा दुसऱ्या कुठल्याही देशातल्या विद्यार्थ्यांना कुठली स्कॉलरशिप असते। पण स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मात्र ही स्कॉलरशिप आहे, जी कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट डॉक्टर आलोक एरॉन जे आहेत त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्कॉलरशिप दिली जाते। आणि 2 प्रकारची स्कॉलरशिप आहे। एक तर प्रत्येक विद्यार्थ्याची फी मध्ये हे ऑलरेडी सबसिडाइज केलेले असतात, आणि त्याचबरोबर दरवर्षीच्या मेडिकल एज्युकेशनच्या वर्षामध्ये जी मुलं टॉपर असतात, म्हणजे जे उच्चांक मार्काने पास होतात, त्यांना अजून त्यांची पूर्ण वर्षाची फी जी असते ती माफ करण्यात येते। सो डेफिनेटली जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा ज्या मुलांची फायनान्शियल थोडे प्रॉब्लेम्स असतात, त्यांना या मिळालेल्या स्कॉलरशिपचा खूप जास्त फायदा होतो, आणि कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंट ही गोष्ट गेल्या 23 वर्षापासून करत आहे। अगदीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलंय, मला वाटतं विद्यार्थ्यांचे डाऊट्स बऱ्यापैकी क्लिअर झाले असतील। आपल्याला या विषयावर अजूनही चर्चा करायची आहे, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली यशाची। विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे, आणि आज आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर होण्यासाठी रशियन विद्यापीठामध्ये काय काय संधी आहेत, कोणकोणत्या संधी आहेत या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर क्षितिज मणेरीकर। सर, तुम्ही जसं ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की रशियामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल या स्मॉलेंस स्टेट युनिव्हर्सिटीमधून, तर स्कॉलरशिपची व्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी करण्यात आलेली आहे। मात्र विद्यार्थ्यांना एक उत्सुकता असते, ती म्हणजे की तिथलं शिक्षण हे कोणत्या माध्यमात होत असतं, आणि शिक्षणाची एकूणच पद्धती तिथली काय असते? सो स्मॉलेंस स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये जे पण पूर्ण एज्युकेशन आहे 6च्या 6 वर्ष हे पूर्णपणे इंग्लिश मीडियममध्ये आहे।
तिथलं जे मेडिकल सिलेबस आहेत, जी वैद्यकीय शिक्षणाची पुस्तकं आहेत, ही सगळी भारतामध्ये जी वापरली जाते. सो इंडियामध्ये जी आपण पुस्तकं वापरतो तीच सगळी फॉरेन ऑथरची इंग्लिशमधली पुस्तकं आहेत. सो तुमचं एज्युकेशन जे असतं हे कम्प्लिटली इंग्लिशमध्ये असतं. हे जे सगळे प्रोफेसर्स आहेत, हे गेले 23-24 वर्षापासून भारतीय विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. त्याच्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांशी कसा रापो साधायचा, त्यांना कुठल्या भाषेत समजावणं सोपं जातं, हे सगळं त्या रशियन शिक्षकांना व्यवस्थित माहिती आहे आणि त्याच्यामुळे मुलांचा कुठलाही प्रॉब्लेम होत नाही शिक्षण घेण्यामध्ये. अगदीच. आणि बघा, आता मध्यमवर्गीय जो पालक असतो तो जनरली बाहेर परदेशामध्ये आपल्या मुलांना पाठवण्यास तितकासा वैद्यकीय शिक्षणासाठी उत्सुक नसतो किंवा मनाने तयार नसतो, कारण काही असू शकतं की पैसे, महत्वाचा मुद्दा म्हणजे पैसे, आर्थिक अडचण आणि अनेक बऱ्याच गोष्टी. तर तुमचा हा एकूण अनुभव कसा होता, कारण तुम्ही त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलंय, तुमच्या पालकांचा अनुभव कसा होता, काय सांगा? तुम्ही म्हणालात की ऍक्च्युली भारतीय पालक हे फार चिंताग्रस्त असतात जेव्हा आपल्या मुलांना परदेशात पाठवायचं असतं. फायनान्शियली पण बरेच प्रॉब्लेम असतात. पण मी जसं सांगितलं, हे कॉलेज पूर्ण शासकीय कॉलेज आहे, WHO MCI रेकग्नाइज कॉलेज आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये आपल्याला बँक लोन, एज्युकेशनल लोन हे फार इझिली मिळतं. त्याच्यामुळे पालकांच्या दृष्टीने आणि फी स्ट्रक्चर सेम असल्यामुळे पुढच्या 6 वर्षाचा खर्च जो होणार आहे याची आपल्याला अंदाज आलेला असतो आणि पालक सुद्धा त्या आपलं पुढचं 6 वर्षाचा आणि शिक्षणाचा खर्च कसा आहे हे आधीपासून विचार करून त्याची हे त्यांना करता येते. आणि त्याचबरोबर जर त्यांचा मुलगा हुशार असेल आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली तर त्यांचा खर्च अजूनही वाचला जातो. सो या प्रकारे बेसिकली कुठलाही पालक पाठवताना एकतर फायनान्स आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे सिक्युरिटी. तर मी सांगू इच्छितो की इथे जे पण हॉस्टेल्स आहेत स्मॉलेन्समध्ये ते पूर्णपणे हे भारतीय विद्यार्थ्यांचे हॉस्टेल्स आहेत. मुलींचं हॉस्टेल हे वेगळं असतं, मुलांचं हॉस्टेल वेगळं असतं. प्रत्येक हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी कॅमेराज आहेत आणि कंटिन्युअसली 24 आवर्स सिक्युरिटी गार्ड असतात. आणि त्याचबरोबर डॉक्टर आलोकरन जे आहेत हे स्वतः तिथेच एका हॉस्टेलमध्ये राहतात. सो त्यांची या सगळ्या मुलांवरती कंटिन्युअसली नजर असते. त्याच्यामुळे मुलं भरकटण्याचे चान्सेस फार कमी असतात. कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टीचा तुम्ही उल्लेख केला, तर मला विचारा असं वाटतं की आतापर्यंत किती मुलांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश तिकडे मिळवून दिलेला आहे? साधारणपणे 2002 पासून आजपर्यंत बघितलं तर कमीत कमी एक 2500 ते 3000 मुलं भारतीय तिकडे गेलेले आहेत, ज्याच्यामध्ये साधारणपणे 1000 ते 1100 तर मुली असतील. आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ही संख्या वाढत चाललेली आहे. सो ज्या वर्षी मी गेलो 2002 मध्ये आणि आज आपण म्हणालो तर इतक्या वर्षांमध्ये ही संख्या इतकी वाढलेली आहे. सो आपण समजू शकतो जर भारतीय मेंटॅलिटीप्रमाणे माउथ टू माउथ पब्लिसिटी असते. सो कॉलेज चांगलं आहे, शिक्षण चांगलं आहे, सिक्युरिटी आहे, दुसरे कुठलेच प्रॉब्लेम नाहीत, हे असेल तरच ही संख्या वाढली जाऊ शकते. म्हणूनच ही संख्या मुलांची जी वाढलेली आहे, मोर दॅन मला वाटतं 2500-3000 स्टुडंट्स आज तागत या कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालेले आहेत. तुम्ही एकंदरच ही प्रोसिजर सगळी सांगितलेली आहे की रशियामध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं जातं, स्कॉलरशिपची व्यवस्था देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला एक विचार असं वाटतं की जेव्हा आपण शिक्षण पूर्ण करून भारतामध्ये परततो त्यानंतर इथल्या हॉस्पिटल्समध्ये काम करण्यासाठी किंवा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणून काही एक्झाम्स वगैरे द्याव्या लागतात का, आणि जर द्याव्या लागत असतील तर त्या कशा पद्धतीच्या असतात? तिथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इकडे भारतात आल्यानंतर आपल्याला स्क्रीनिंग एक्झाम द्यायची असते. ही दरवर्षी असते एक्झाम. आणि या स्क्रीनिंग एक्झाममध्ये पास झाल्यानंतरच तुम्हाला भारतामध्ये इंटर्नशिप करायला लागते आणि मग तुम्ही तुमची प्रॅक्टिस किंवा जिथे पुढचं शिक्षण घ्यायचं ते घेऊ शकता. इथे स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या कॉलेजचा जो स्क्रीनिंग एक्झाम पास होण्याचा रेट आहे हा मोर दॅन 90% आहे. सो दरवर्षी समजा 100 मुलं बसत असतील तर त्याच्यातली 90 मुलं ही एक्झाम पास करतात. जो हा रिझल्ट आपण रशियातला किंवा कुठल्याही दुसऱ्या परदेशातल्या कॉलेजांची कम्पेअर केला तर त्या मानाने खूप जास्त आहे. बाकीच्या ठिकाणी हा रिझल्ट एवढा नाही आहे आणि हा सगळा रिझल्ट हा पूर्ण डिटेल आपल्या वेबसाईटवरती असतो जो आपण बघू शकतो. सो तिथून पास होऊन इकडे आल्यानंतर सुद्धा जे महत्त्वाचं आहे त्याचं सुद्धा प्रशिक्षण जे आहे ते पूर्णपणे तिथे देण्यात येतं, ज्याचा फायदा मुलांना इथे आल्या एक्झाम पास करण्यामध्ये होतो. आणि ही एक्झाम झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला काही इंटर्नशिप वगैरे असा प्रकार करावा लागतो का? 1 वर्षाची इंटर्नशिप आपल्याला करावी लागते. सो ते एक्झाम पास झाल्यानंतर आपण जे शासनाने दिलेले हॉस्पिटल्स आहेत त्या संलग्न हॉस्पिटलमध्ये आपल्याला इंटर्नशिप करावी लागते. अच्छा, एवढा सगळा जी माहिती तुम्ही दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामधून मला वाटतं विद्यार्थ्यांना क्लिअर झालेलं असेल बऱ्यापैकी की तिथल्या युनिव्हर्सिटीमध्ये, रशियन विद्यापीठामध्ये जर आपल्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल तर काय पद्धतीने प्रोसिजर सगळी असेल. मला याच माध्यमातून तुम्हाला सांगायचंय की आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी जर वैद्यकीय शिक्षण त्यांना रशियामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही काय सांगाल?
डेफिनेटली आता मला हे कॉलेज सोडून सुद्धा 15 ते मोर दॅन 15-16 इयर्स झालेले आहेत. आज मी अतिशय चांगल्या प्रकारे भारतामध्ये कार्यरत आहे. सो मी आवर्जून सांगतो, ज्या पालकांना किंवा ज्या मुलांना भारतामध्ये कुठल्याही कारणामुळे ॲडमिशन घेता येत नाही आहे किंवा मिळत नाही आहे, त्यांच्याकरता स्मॉलेन्स स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी हा खूप चांगला ऑप्शन आहे, जो कम्प्लिटली एजंट फ्री आहे. कुठलाही याच्यामध्ये एजंट समाविष्ट नाही आहे. कॉलेजबद्दलची सगळी माहिती आपल्या वेबसाईट www.sgmu.info याच्यावरती आहे. आणि डॉक्टर आलोक एरोन, जे कॉस्मॉस एज्युकेशनल कन्सल्टंटचे डायरेक्टर आहेत, हे प्रत्येक मुलाला गेले कित्येक वर्ष गायडन्स देत आहेत. ते स्वतः तिथे असल्यामुळे प्रत्येक मुलांवरती त्यांचा होल्ड आहे. मुलांचा स्टुडंट व्हिसा घेऊन देण्यापासून त्यांची भारतातून रशियाला जाण्याची सोयी असेपर्यंत आणि मुला मुलीला तिथे सेटल करण्यापर्यंत त्यांचे रिझल्ट जे आहेत ते पालकांना कळावेत, की आपला मुलगा किंवा मुलगी काय करत आहे, ही प्रगती कळावी, याच्याकरता ते रिझल्ट दर 6-6 महिन्यांनी पालकांपर्यंत पोहोचवणे, या सगळ्या गोष्टी गेली बरेच वर्षांपासून करत आहेत. आणि म्हणूनच दरवर्षी ही जी संख्या आहे वाढत आहे. तर आणि याचबरोबर तुम्हाला अजून कुठली माहिती पाहिजे असेल तर सध्या तिथे शिकणारी मुलं जी आहेत किंवा तिथून पास आउट झालेले आहेत, हे सगळे इन्फॉर्मेशन सेंटर म्हणून या मुलांच्या पालकांचे नंबर देखील आपल्या वेबसाईटवरती आहेत. तुम्ही कोणालाही फोन करून फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेऊ शकता. सर, खरंच तुम्ही इतकी सुंदर माहिती दिलेली आहेत आणि त्यामुळे मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांना आता त्यांचं जे विद्यापीठामध्ये बाहेरच्या विद्यापीठामध्ये जाऊन शिकण्याचं जे स्वप्न आहे ते अर्थात पूर्ण होणार आहे. आणि अर्थात तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही ती त्यांनी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून घेऊ शकतात. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा TV9 मराठी.